इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि जवळपास 12वीच्या निकालामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आणि मी सध्या आहे रुईया कॉलेजमध्ये. आता रुईया कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केलेला आहे आणि त्यांना मुळात किती मार्क मिळालेले आहेत. माझ्यासोबत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रुईया कॉलेजमधली हे विद्यार्थी आहेत आणि जवळपास खरं तर या विद्यार्थ्यांचे गुण जर आपण पाहिली तर ही जवळपास 90च्या पुढे आहेत. तर काही स्पोर्ट्स कोटातून या ठिकाणी अभ्यास घेत होते आणि त्यानंतर त्यांना सुद्धा त्यामध्ये सर्वाधिक गुण जे मिळाले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तुझं नाव काय? माझं नाव मृदुला बापट. माझं नाव आर्या बिरजे. तुला मला सांग किती टक्के तुला मिळाले? मला मिळालेत 84.67. तेव्हा निकाल लागला फर्स्ट ऍक्शन फर्स्ट रिॲक्शन तर आनंदच झाला होता, कारण एवढे एक वर्ष पूर्ण एफर्ट्स घेऊन हे सगळं मिळालं. तुला सेम प्रश्न तुला आहे, काय सांगशील जेव्हा निकाल लागला आणि पर्सेंटेज तुला किती? मला मिळाले 92.67. 92% मिळतात हे बघितल्यानंतर कसं वाटतं? मला खूप चांगलं वाटलं आणि माझ्यापेक्षाही माझी आई खूप जास्त खुश होती ह्याच्यावर आणि सगळ्या नातेवाईकांचे सुद्धा फोन येत होते आणि सगळ्यांना अ, एकंदरीत खूप छान वातावरण होतं. साधारणतः अभ्यासाचं पॅटर्न कसं होतं? कशा प्रकारे अभ्यास चालू होता? अभ्यास एकदा बसलं की मग उठायची सोय नव्हती, कारण खूप अभ्यास असायचा आणि मग एंडमध्ये पूर्ण वर्ष काय केलंय मॅटर नाही करत, बट एंडमध्ये तुम्ही काय करता हे मॅटर करतं. बिकॉज प्रिलिममध्ये माझे स्कोर्स चांगले नव्हते आणि फायनलमध्ये मला हे पर्सेंटेज आले. सो इट मॅटर्स द मोस्ट वेन इट इज द एंड. तुझं पॅटर्न कसं होतं? सिमिलरली माझे पण प्रिलिमचे स्कोर्स काही चांगले नव्हते आणि मी क्लासेसला पण जात नव्हते. सो मला रुईया कॉलेजमध्येच येऊन सगळ्या टीचर्सची विचारून, प्रश्न, डाऊट्स वगैरे विचारून सगळं क्लिअर करून घेत होते मी. आणि अभ्यास म्हणालो तर ॲक्च्युली लास्ट मंथमध्ये जो अभ्यास होतो तो इज नॉट कम्पेरेबल टू आधीचं काय होतं ते. सो लास्ट मंथमध्ये फक्त खूप मेहनत घेऊन पूर्ण पुस्तक वगैरे वाचून केलं हे सगळं. अदर ॲक्टिव्हिटी सांभाळून कशा प्रकारे अभ्यास आणि 12वीची परीक्षा कशा प्रकारे उत्तीर्ण केली? कराटेचं तर माझं रेग्युलर क्लासेस चालतात ट्वाईस पर वीक. सो ते सगळं आता मला ट्रॅव्हल करून पण जायला लागतं वगैरे. सो सगळं थोडं डिफिकल्ट आहे हँडल करायला. पण म्हणजे तुम्ही डेडिकेटेडली फोकस केलं की मग सगळं होऊन जातं. तुझ्याकडे जाणून घ्यायला आवडेल, जेव्हा परीक्षा येते आणि जेव्हा अभ्यास करायचा असतो तेव्हा अनेक विद्यार्थी घाबरतात परीक्षा द्यायला, अभ्यास करायला. तू काय सांगशील? दडपण तर सगळ्यांकडेच असतं, बट एक पेपर झाल्यावर खूप असं रिलॅक्स्ड वाटतं. आणि जसं तुम्ही तिला विचारलं की एक्स्ट्रा करिक्युलर, सो आय हॅव मेनी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. आवडेल, जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. मी ड्रॉइंग करते, स्केचिंग करते, एम्ब्रॉयडरी, क्रोशे अँड देर आर मेनी थिंग्स क्राफ्टच्या, लाईक 3D पेपर मॉडेल्स बनवते. आय सिंग, आय डू अ लॉट ऑफ थिंग्स. Apart from dancing, I do a lot of things, and I actually got an award also for this extracurricular activities. So managing that with this was nearly impossible, because whenever I took my book for doing something, like for studying, naturally तो एक फ्लो असतो ना की कॅलिग्राफी आर्टिस्ट आहे, सो पेन्सिल जरी मिळाली तरी कॅलिग्राफी सुरू होते, पूर्ण टेक्स्टबुक वर सुरू होते. सो आय टू रेस्ट्रिक्ट माय सेल्फ. त्यावेळेला असं कधी जाणवलं नाही की अरे एक्झाम द्यायची आपल्याला आणि त्यावेळेला पेन्सिल हातात आली आणि मग त्यामुळे नंतर फक्त मी फक्त टेक्स्टबुक घेऊन बसायची, बाकी मी काही नाही करायची आणि मग नंतर मी बंद करायची आणि जेव्हा मला नंतर आठवायचं, टेक्स्टबुक बंद करायची आणि मग नंतर आय यूज्ड टू राईट अँड आय यूज्ड टू स्ट्रिक्टली गिव्ह टाईम फॉर कॅलिग्राफी अँड स्ट्रिक्टली फॉर स्टडीज. मला एक सांगा, स्टडी पॅटर्न चेंज झालं होतं? हो, स्टडी पॅटर्न आधी वेगळं होतं. आधी खूप कमी अभ्यास करायची. एंडला खूप जास्त करायला लागली आणि नंतर ॲक्टिव्हिटीजवर थोडंसं दुर्लक्ष झालं, बट इट्स ओके. सेम क्वेश्चन तुला, स्टडी पॅटर्न बदललं? हो, म्हणजे एंडला फक्त पास्ट पेपरचे क्वेश्चन्स वगैरेवर फोकस जास्ती होता. आणि मला पण कराटे तर सोडायलाच लागलं लास्ट 2-3 महिने, लाईक फ्रॉम जानेवारी वगैरे. पण हां, म्हणजे थोडं टेक्स्टबुकचं रिव्हिजन वगैरे, नोट्स आणि पास्ट पेपर्स. शेवटचा प्रश्न दोघींनाही, आवडता विषय कुठला आणि कोणत्या विषयात सर्वाधिक मार्क मिळाले? माझा आवडता तर मॅथ्स होता, पण फ्रेंचमध्ये जास्ती मिळाले. तुझा आवडता विषय? माझा आवडतं ॲक्च्युली माझे 2 आहेत, मॅथ्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, आणि दोन्हीमध्ये मला 97 मॅथ्समध्ये आणि 195 इलेक्ट्रॉनिक्समध्ये.
अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन दोघींचं. आणि तर आपण या अशा विद्यार्थी ज्या रुईया महाविद्यालयातील आहेत, रुईया कॉलेजमधील आहेत, ज्यांनी खरं तर ते उत्तीर्ण मोठ्या मार्कानं झालेले आहेत आणि ते आता खरं तर त्यांच्या वडिलांसाठी सुद्धा ती अभिमानाची बाब आहे. कारण का ज्यावेळेला वर्षभर अभ्यास करायचा असतो आणि या वर्षभराच्या अभ्यासानंतर असे जेव्हा गुण आपल्याला कळतात, 90च्या पुढे जेव्हा आपल्याला मार्क मिळतात, तो निश्चितच एक अभिमानाचा आणि एक आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे आता 12वीचा निकाल लागलेला आहे, मुलींनी बाजी मारलेली आहे आणि या सगळ्याची अपडेट आपण जाणून घेतो. या सगळ्यावरती आपलं लक्ष असणाऱ्या या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सह, मी वैभव पाटील, मुंबई.